आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी वादळामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः बोरीस परिसरात मका, बाजरी आणि ज्वारी यासारखी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून फळपिके आणि भाजीपाला यांनाही मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बोरीस शिवारातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट भरपाई मिळावी यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या संकटात बळीराजाने खचून न जाता धैर्य राखावे असा दिलासादायक संदेशही त्यांनी दिला. यावेळी निलेश देवरे, विशाल देवरे, भूषण देवरे, राहुल माळी, जयेश जाधव, पिंटू कारभारी तसेच पेडकाई देवी कॉम्प्युटरचे संचालक गणेश महाले यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. या वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून शासनाच्या तातडीच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे बोरीस गावातील संबंध पंचकृषीतील या बोरीस गावात जवळजवळ शेतकऱ्यांचं नुकसान 100% झालेलं आहे. आणि आम्ही बघतो, आम्ही विश्वास सीताराम पाटील व अशोक सीताराम पाटील यांच्या शेतात आम्ही आता लाईव्ह आहोत. तरी महाराष्ट्र शासनाला व कृषी विभागाला आणि कृषी मंत्र्यांना मी आवाहन करतो किंवा विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असं मी शेतकऱ्यांमार्फत विनंती करतो.